14 आमदार असताना विरोधी पक्षनेता केला ना, 85 मध्ये 16 आमदार असताना विरोधी पक्षनेता झालाय. हे काय बनवायचं आहे? अगर नियती ठीक नाही तो उसमें त्याला काही आपण बोलू शकत नाही. पण असं कसं होईल? एकदा आपलं संविधानिक पद आहे ते रिक्त ठेवून तुम्ही काम कारभार करताय, हा मनमानी कारभार आहे, असं चालणार नाही. तुम्हाला विरोधी पक्षनेता नेमायला काय तुम्हाला दुःख नाही, आम्ही नाव दिलंय, करा, निर्णय घ्या काय तो. पण त्यांना करायचं नसेल आणि लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचं नसेल तर तो त्यांना संविधान आणि लोकशाही मान्य नाही, हाच त्याचा अर्थ होतो आहे. आणि ठीक आहे, त्यांना त्या पद्धतीनं जर कारभार करून म्हणून रेटून नेऊन जर लोकांना न्याय देण्याची त्यांची अपेक्षा नसेल किंवा त्यांच्या केलेल्या चुका ज्या काही आहेत, त्यांनी केलेलं काही गैरप्रकार आहे यावर कोणी आवाजच उचलू नये आणि आम्ही आमच्या मनाप्रमाणे कारभार करू असं त्यांना वाटत असेल, त्याच्यावर कोणी अंकुश ठेवू नये असं वाटत असेल तर मग ठीक आहे, करू नको, असंच आमचं म्हणतं आहे. विरोधी पक्षनेते संदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सभापतींनी म्हटलेलं आहे. राम शिंदेंनी कसं पाहता त्यांच्या या वक्तव्याकडे? नाही, योग्य वेळी योग्य नाही, ते तर असे म्हणाले की स्वातंत्र्यानंतरच्या काही प्रथा परंपरा आहेत त्या काही पाळण्याची गरज नाही. असं नाही आहे, हा प्रथा आणि परंपरा नाही आहे, हे संविधानिक पद आहे. त्या सभापतींच्या खुर्चीवर बसून त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे मला वाटतं की चुकीचं आहे. त्या पदावर आहे आणि तुम्ही संविधानिक पदावर असताना असे असंविधानिक गोष्ट करणं तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला नियमानुसार काम करायचं नाही किंवा नियमाला धरूनच काम करायचं नाही असा त्याचा अर्थ होतोय. मग मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर, म्हणजे कधी आता 1.25 वर्ष होतोय सरकार येऊन, 1.25 वर्षापासून जर आपल्याकडे विरोधी पक्षनेता नसेल तर हे भूषणावं आहे का सरकारला? याचा विचार त्यांनी करून निर्णय घेतला पाहिजेत असं आमचं मत आहे. उद्धव ठाकरे जर पाहिलं तर इंडिगोने फिरत नाही हे सर्वांना माहीत आहे. ते स्पेशल विमानाने देखील येऊ शकतात. नसेल जमत तर समृद्धी मार्ग जो आम्ही बनवला त्यासाठी त्यांना गाडी पाठवू त्यांना न्यायला, असं देखील आज फडणवीसांनी काल म्हटलेलं आहे. ते उपरोधिक बोलले. आता हे उपरोधिक टोले एकमेकाला हाणत असतात, ते यांना आणतात हे त्यांना आणतात. महाराष्ट्राची करमणूक होते एवढाच त्याचा अर्थ आहे, दुसरं काय त्यातून साध्य होणार आहे? दुसरीकडे जर आपण पाहिलं पार्थ पवारांच्या जमिनीचं प्रकरण समोर असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने जर आपण पाहिलं तर नगर विकास विभागाची सायन इथला जो भूखंड आहेत तो 30 वर्षासाठी भाडेपट्ट्यावर विश्व हिंदू परिषदेला दिलेला आहे. नाही, मी सांगितलं ना, चांगल्या सगळ्या प्राईम जागा सरकार घशात घालत आहे. काही बिल्डरांच्या घशात घालत आहे, उद्योगपतींच्या घशात घालत आहे, काही स्वतःच्या घशात घालत आहे. सगळ्यांचं संगणमत आहे, सगळं मिळून मिळून महाराष्ट्र लुटणं एकमेव धंदा या ठिकाणी चालला आहे. आता खरं म्हणजे विश्व हिंदू परिषद ही काय आहे, कुठली संस्था आहे, याला कुठले राजकीय पक्ष आहे की कुठला सामाजिक हे आहे, त्यांचं ठीक आहे. बाकीच्या त्यांच्या संस्था काही सामाजिक काम करत असेल तिथे देणं ठीक आहे, पण हे कुठले सामाजिक, समाजामध्ये द्वेष आणि हे पसरवण्याचं काम करणाऱ्या संस्थेला जर एखादी जागा देत असतील तर हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती आणि काँग्रेसचे नेते देखील राम शिंदेंना भेटणार असल्याची माहिती आहे. जाणार आहात? नक्कीच जाऊ ना, तेच आता आम्ही निघालो आहे. त्यांची बैठक होईल, त्यांच्याबरोबर बैठक आमची हे अधिवेशन आपला आजचा कामकाज संपल्यानंतर बैठक होणार आहे. बैठकीनंतर आमची स्ट्रॅटेजी ठरेल आणि त्यानंतर सभापती आणि अध्यक्ष स्पीकर यांची आम्ही भेट घेऊ आणि आमची बाजू त्यांच्याकडे मांडू. आज जाधव जे आहेत ते त्यांनी भेट घेतलेली आहे त्यांची मंत्री प्रताप सरनाईक यांची. आता काय रेग्युलर काही कामानिमित्त जात असतील, तो काही विषय होऊ शकत नाही. भेटीला कोणाला काही बंधन नाही. काय मी उद्या जर मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघाचे कामं घेऊन भेटलो तर याचा अर्थ काही चुकीचं काढणं गैर आहे ना. भेटणं भेटीगाठी करणं काय आम्ही वैयक्तिक दुश्मन थोडी आहोत. आम्हाला आमच्या मतदारसंघातली कामं करावी लागतात, लोकांना न्याय द्यावा लागतो, त्यावेळेस भेटीगाठी घ्यावं लागतं. जो सत्तेच्या खुर्चीवर बसतो त्याला भेटणं अनिवार्यच असतं, त्याशिवाय काम कसे होतील? शेवटला प्रश्न, अपेक्षित आहे मिळेल विरोधी पक्षनेतेपद? मिळावं की नाही मिळावं हा त्यांनी, आता सरकारने जर ठरवलंच आहे द्यायचं तर उद्या मिळू शकेल, नाही द्यायचं तर मिळणार नाही. सरकारने जर ठरवलं विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं तर ते मिळेल, नाही तर मिळणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर. कामकाज संपल्यानंतर काँग्रेसचं शिष्टमंडळ सभापतींना भेटणार असल्याचं कळतंय.